नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. MPSCच्या परीक्षा आता लवकर जाहीर होणार आहे. तर कोणत्या महिन्यामध्ये एक्झाम होतील, कोणत्या तारखेपर्यंत एक्झाम होतील, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला या व्हिडिओचा अर्थ पूर्ण कळेल. न्यूज आली बघा, लोकसत्तामध्ये त्यांच्या ट्विटर हँडलवर मुख्यमंत्री दबावात निर्णय घेतला असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. स्थगितीला दीड महिना उलटून कुठलीच हालचाल नाही. हे के तीच न्यूज आहे बघा. लोकसत्तामध्ये आजच्या दिवशी आली. MPSCची परीक्षा रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष. न्यूज पाहू सुरुवातीला, त्यानंतर बोलू. मुख्यमंत्री दबावात निर्णय घेत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. स्थगितीला दीड महिना उलटूनही कुठलीच हालचाल नाही. मराठा समाजातील संघटनांनी आंदोलनाचा इशारा देता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या MPSCच्या परीक्षा स्थगित केल्या. याला आता दीड महिना उलटून आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली नाही. ही खूप महत्त्वपूर्ण सेंटेन्स आहे. जी तारीख आहे ती तारीख पुढची दिली नाही. त्याच्यामुळे काय झालं, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सरकारचा हा राजकीय डाव असून मुख्यमंत्री एका समाजाच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यानंतर पुढं जी एक्झाम आहे याच्यामध्ये 200 पदासाठी 2,62,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ते वर्षभर परीक्षेची तयारी करीत आहेत किंवा करीत असतात. त्यासाठी आर्थिक ओढतानाही सहन करीत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगित केल्यानंतर सरकारने कोरोनाचे कारण पुढं करून परीक्षा लांबणीवर टाकले. सरकारने 11 ऑक्टोबर होणारी परीक्षा एक दिवस आधी स्थगित केली. याला दीड महिना उलटूनही आयोगाने अद्यापही परीक्षेची दुसरी तारीख जाहीर केली नाही. न्यायालयात मराठा आरक्षणाचा पेच वर्षभर सुरू राहिल्यास परीक्षा होणार नाही का, असा सवालसुद्धा केला जातो. हे खूप महत्त्वपूर्ण सेंटेन्स आहे. न्यायालयात मराठा आरक्षणाचा पेच वर्षभर सुरू राहिल्यास परीक्षाच होणार नाही का, असा सवाल केला जात आहे. परीक्षा होईल या आशेने हजारो विद्यार्थी कोरोना काळातही मुंबई पुणे भाड्याच्या खोलीत राहून तयारी करत आहेत. मात्र परीक्षेची तारीख जाहीर न केल्यामुळे त्यांचे संपूर्ण नियोजन बिघडले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने इतर समाजातील विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता परीक्षेची तारीख जाहीर करावी, अशी मागणी स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया, अनुसूचित जाती जमाती तसेच OBC समाजातील संघटनेने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनीसुद्धा केलं. याच्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी आहेत, तर स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया, नंतर SC ST, नंतर OBC आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा सपोर्ट केला आहे. म्हणजे युनिक असं कोणत्या एका पोरांनी केलं नाही किंवा एखाद्या समाजाने नाही केलं, तर सर्वांनीच याला सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर निवडणुका घेता येतात मग परीक्षा का नाही, खूप महत्त्वपूर्ण सेंटेन्स आहे बघा. अनुप देशमुख मराठी विद्यार्थी परिषद यांच्यामार्फत आली. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे कारण देत 11 ऑक्टोबरला होणारी परीक्षा स्थगित केली होती. मात्र नुकताच बिहारच्या निवडणुका पार पडल्याशिवाय महाराष्ट्रातील चित्रपटगृह सह आता मंदिरेसुद्धा उघडण्यात आली आहे. पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होत आहे. निवडणुका का घेता येतात तर परीक्षा का नाही, असा प्रश्नसुद्धा विद्यार्थ्यांनी, जे स्टुडंट राईट असोसिएशनचे हे आहेत बघा, उमेश कोर्राम यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आमची भूमिका आहे. मात्र सरकारने योग्य ते निर्णय घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दूर करीत परीक्षा घ्यायला हव्यात. हे खूप महत्त्वपूर्ण सेंटेन्स आहे. त्यानंतर बघा, जे कमेंट आली ही खूप महत्त्वपूर्ण कमेंट आहे. याच्यावरच पूर्ण व्हिडिओचा सारांश आहे. प्रदीप कुमार आहेत, सचिव आहे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे. यांनी काय सांगितले, परीक्षेच्या पुढील तारखेसंदर्भात अद्याप तरी निर्णय झाला नाही. हे खूप महत्त्वपूर्ण एक सेंटेन्स आहे. त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा, हे एक सेंटेन्स. नंतर लवकरच नवीन तारीख कळवण्यात येईल. म्हणजे काय सांगितले, अद्याप म्हणजे आजच्या तारखेपर्यंत म्हणजे 19 नोव्हेंबरपर्यंत अजून तारखेबाबत काही निर्णय झाला नाही. मात्र विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, तुम्ही अभ्यास चालू ठेवा, आम्ही तारीख लवकरच जाहीर करू. याचा अर्थ काय होतो सरळ, की आयोग आता आजच्या डेटला त्याच्यावर काहीतरी विचार झाला असेल. नंतर आयोगसुद्धा आता तारीख बघा, मराठा आरक्षण सुनावणीसाठी अजून तारीख काही डिक्लेअर केली नाही. कारण कालच बघितलं तुम्ही, 4था अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर तारीख कधी येईल, पण तोपर्यंत हे एक्झाम आहे बघा पोस्टपोन करता येत नाही. त्यासाठी काहीतरी तोडगा काढतील. आणि जे एक्झाम आहे बघा, हे 100% मी तुम्हाला सांगतो, जे एक्झाम आहे जानेवारी किंवा डिसेंबरच्या शेवटच्या एंडिंगपर्यंत तारीख भेटेल. शक्यतो जानेवारीच्या पहिल्या वीकमध्येच तुम्हाला ही तारीख भेटणार. म्हणजे दिवस राहिले, किती राहिले, डिसेंबरचे 30 आणि त्यानंतर 10-15 दिवस धरा, 40-45 आणि आत्ताचे 10 दिवस, म्हणजे जवळजवळ 50 दिवसात तुमच्या आधी काय झाली, परीक्षा आली. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवा आणि लवकरात लवकर तुम्हाला तारीख कळवली जाईल. ओके, ही कमेंट कोण आली आहे, प्रदीप कुमार आहे, सचिव राज्य लोकसेवा आयोगाकडे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जे एक्झाम आहे तुमच्या 50 दिवसावर आली, त्याच्यामुळे तुमची तयारी बघा त्या दृष्टीने पाहिजे. कारण तुम्हाला वर्षभर त्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ नवीन व्हिडिओ मिळतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.